नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. आज आपण 27 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वच IMP प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर एमपीएससी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर चॅनल क्वेश्चनची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर जॉईन करू शकता आपण. तिथं आपल्याला या प्रश्न आणि उत्तरांची PDF मिळून जाईल. चला तर मग पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न पाहूयात आजचा. RBIने कोणत्या पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना रद्द केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पेटीएम पेमेंट बँक. अधिक माहिती जाणून घेऊया. तर नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच की RBIने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केलेला आहे. आता हे RBIने कारवाई काय केली आणि याचे कारण काय? तर काय झाले, तर बँकेच्या कामकाजात नियम पालनाचा अभाव आणि ठेवीदारांच्या हिताला बाधक ठरणाऱ्या बाबींमुळे RBIने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा हा बँकिंग परवाना रद्द केलेला आहे. आणि मित्रांनो, 2015 मध्ये RBIने एअरटेल पेमेंट बँकेसह एकूण 11 संस्थांना पेमेंट बँक परवाना देण्यास तत्वतः मान्यता दिली होती. कधी? तर 2015 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारत सरकारने 2027च्या जनगणनेसाठी कोणता टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1855. तर जनगणनेसाठी आता 1855 ही टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे. तर भारत सरकारने नुकतेच 2027च्या जनगणनेसाठी 1855 हा राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे. किती आहे? तर 1855. आता हा टोल फ्री क्रमांक कोणी जाहीर केला? तर भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने 24 एप्रिल 2026 रोजी हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला. आता मित्रांनो, हा जनगणनेसाठी टोल फ्री क्रमांक आहे. आता त्याचा फायदा काय होणार आहे? तर हा क्रमांक प्रामुख्याने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील शंकांचे निरसन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा 1855 टोल फ्री क्रमांकाचा फायदा काय होणार आहे? तर पहिल्या टप्प्यात जे जनगणना चालू आहे त्याचे शंकांचे निरसन होणार आहे आणि मार्गदर्शन देखील ह्या 1855 या टोल फ्री क्रमांकाद्वारे केले जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 26 एप्रिल. तर मित्रांनो, 26 एप्रिलला आपण जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणजेच की वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे साजरा करतो. अधिक माहिती जाणून घेऊया. तर जागतिक बौद्धिक संपदा दिन 26 एप्रिलला आपण साजरा करतो. आता या डेचं महत्व काय आहे? तर पेटेंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि डिझाईन यासारख्या बौद्धिक संपदा हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नवनिर्मितीला चालना देणे हे या बौद्धिक संपदा दिनाचे महत्व आहे. आणि मित्रांनो, या दिवसाची घोषणा कधी केली? तर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने म्हणजेच की WIPO ने 2000 मध्ये या दिवसाची घोषणा केली. म्हणजेच काय? तर 2000 मध्ये हा पहिल्यांदा 26 एप्रिल हा जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिला महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, न्यायमूर्ती लिसा गिल या आंध्र प्रदेश न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत? तर न्यायमूर्ती लिसा गिल या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी शपथ कधी घेतली? तर न्यायमूर्ती लिसा गिल यांनी 25 एप्रिल 2026 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. आणि आता त्यांनी 72 वर्षानंतर मुख्य न्यायाधीश बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. किती? तर 72 वर्षानंतर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीकांत वेलामकानी यांची नॅस्कॉमचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊया आता आपण. तर नुकतेच श्रीकांत वेलामकनी यांची नॅस्कॉमच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता श्रीकांत वेलामकनी कोणाची जागा घेणार आहेत? तर सिंधू गंगाधरन यांची जागा श्रीकांत वेलामकनी घेणार आहेत. आणि त्यांचा कार्यकाळ कधी संपणार आहे? तर एप्रिल 2026 मध्ये सिंधू गंगाधरन यांचा कार्यकाळ संपणार आहे. आणि त्याच्यानंतर कोण अध्यक्ष असणार आहेत? तर श्रीकांत वेलामकनी हे नॅस्कॉमचे अध्यक्ष असणार आहेत. आता मित्रांनो, हे नॅस्कॉम काय आहे? तर नॅस्कॉमचा फुल फॉर्म काय? तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज हे नॅस्कॉमचं फुल फॉर्म आहे. आणि हे काय, ह्याचा उद्देश काय? तर ही भारतातील माहिती तंत्रज्ञान आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट उद्योगाची सर्वोच्च व्यापार संस्था आहे. कोणती? तर नॅस्कॉम. आणि ही एक
नफा संस्था आहे मित्रांनो, नॅस्कॉम. आता या नॅस्कॉमची स्थापना कधी झाली तर 1988 मध्ये नॅस्कॉमची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे. नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार अतिधनाढ्य व्यक्तींच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6व्या क्रमांकावर. तर मित्रांनो, या रिपोर्टनुसार अतिधनाढ्य व्यक्तींच्या संख्येच्या बाबतीत भारत 6व्या क्रमांकावर आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकतेच रिपोर्ट हा प्रसिद्ध झालेला आहे. कोणता? नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार अतिधनाढ्य व्यक्तींच्या अतिधनाढ्य म्हणजेच काय तर 30 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच की सुमारे 250 कोटीहून अधिक संपत्ती आहे, त्यांना अतिधनाढ्य म्हणतात. आणि या संख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर 6व्या क्रमांकावर आहे. आणि हे 2021 ते 2026 या 5 वर्षात भारतात अतिश्रीमंतांच्या संख्येत कितीची वाढ झालेली आहे तर 63.4% लक्षणीय वाढ या 2021 ते 2026 या 5 वर्षात अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ झालेली आहे मित्रांनो. आणि अब्जाधीशांच्या संख्येत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर अब्जाधीशांच्या संख्येमध्ये भारत जगात हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि जिथे 2026 पर्यंत 207 अब्जाधीश होते. किती? 207 अब्जाधीश. आणि अब्जाधीशांच्या संख्येत कितवा तर 3रा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे. नुकतेच गुरुबख्श सिंह ग्रेवाल यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रीडा. तर मित्रांनो, गुरुबख्श सिंग ग्रेवाल यांचे नुकतेच निधन झाले आणि ते क्रीडा क्षेत्राशी निगडीत होते. क्रीडा क्षेत्रामध्ये ते प्रसिद्ध हॉकीपटू होते. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच निधन झालेल्या गुरुबख्श सिंह ग्रेवाल हे भारतीय हॉकी खेळाशी निगडीत होते. आणि त्याची आता कामगिरी काय तर 1968च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते महत्वाचे सदस्य होते. कधी तर 1968च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये. आणि मित्रांनो, त्यांनी वेस्टर्न रेल्वेचे क्रीडा अधिकारी आणि मुंबई हॉकी असोसिएशनचे मानद सचिव म्हणून देखील काम पाहिलेले आहे निवृत्त झाल्यानंतर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे. भारताने कोणत्या वर्षाच्या आशियाई खेळांच्या यजमानपदाचा प्रस्ताव ठेवलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2038. तर 2038 साठी मित्रांनो भारताने आशियाई खेळांच्या यजमानपदाचा प्रस्ताव ठेवलेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारताने 2038 या वर्षासाठी आशियाई खेळांच्या यजमानपदाचा प्रस्ताव ठेवलेला आहे. आणि आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या संदर्भात आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडे आपला प्रस्ताव सादर केलेला आहे. आता या स्पर्धेसाठी कोणते शहर आणि कोणते राज्य असण्याची शक्यता आहे तर या स्पर्धेसाठी गुजरात राज्यातील अहमदाबाद हे मुख्य दावेदार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे 2038च्या आशियाई खेळांच्या यजमानपदामध्ये. आणि मित्रांनो, भारताने यापूर्वी कधी यजमानपद भूषवलेले होते तर 1951 आणि 1982 मध्ये आशियाई खेळांचे आयोजन भारतामध्ये झालेले होते. कधी? 1951 आणि 1982 मध्ये. आता मित्रांनो, 2038 मध्ये जर आशियाई खेळांचे यजमानपद मिळाले तर भारतामध्ये 56 वर्षानंतर आशियाई खेळांचे भारतात पुनरागमन होईल. किती? 56 वर्षानंतर जर 2038 मध्ये यजमानपद भूषवले तर. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. तर मित्रांनो, सॅफ महिला चॅम्पियनशिप गोवामध्ये आयोजित केली जाणार आहे. तर सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कुठे होणार आहे तर गोवा राज्यात होणार आहे. आणि गोव्यामध्ये कुठं तर मडगाव गोवा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये कधी आयोजित होणार आहे तर 25 मे ते 6 जून या कालावधीत या सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. आणि मित्रांनो, गोव्यात आयोजित होणारी ही पहिलीच सॅफ महिला चॅम्पियनशिप स्पर्धा आहे मित्रांनो. तर ही गोव्यामध्ये पहिल्यांदाच आयोजित केली जाणार आहे सॅफ वुमन्स चॅम्पियनशिप 2026. पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे मित्रांनो. भारताची पहिली अल्कलाईन बॅटरी युनिट कोठे सुरू झाली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जम्मू. तर मित्रांनो, जम्मूमध्ये भारतातील पहिली अल्कलाईन बॅटरी युनिट सुरू झालेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारतातील पहिला अल्कलाईन बॅटरी उत्पादन कुठे होणार आहे सुरू तर जम्मूमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे. आता हे प्रकल्प कोण उभा करणार आहे? कुठली कंपनी उभा करणार आहे तर एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड
ने हा प्रकल्प उभारलेला आहे. आणि मित्रांनो, हा प्रकल्पाचा अंदाजित गुंतवणूक किती आहे, तर हा प्रकल्प अंदाजे 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा करण्यात आलेला आहे जम्मूमध्ये. आता या प्रकल्पामुळे काय फायदा होणार आहे, तर या प्रकल्पामुळे आपल्याला सुविधेमुळे भारताचे तयार होणाऱ्या अल्कलाईन बॅटरीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे या प्रकल्पामुळे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 27 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला जर या प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपल्याला या प्रश्नांची PDF मिळून जाईल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करू शकता. धन्यवाद.